नमस्कार दर्शक मित्र हो, रामबाण यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी याविषयी आपण बोलणार आहोत। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा जवळपास 10,000 कोटीची उलाढाल करणारी उजनी ही वरदायिनी आहे आणि या उजनीच्या या वर्षीच्या जलसाठ्यामध्ये प्रचंड असं मायनसमध्ये धरण होतं आणि एकूण दुष्काळ सदृश्य परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतानाच हळूहळू वरील धरणं भरत येत असतानाच उजनीकडे मात्र प्रशासनाचं, राज्यकर्त्यांचं, इथल्या आमदारांचं, खासदारांचं सर्वांचं दुर्लक्ष होत होतं। प्रत्येकजण आपल्याकडे पाहत होता आणि उजनीवर अवलंबून असणारा तमाम शेतकरी ही उजनीच्या जलाशयाकडे व आकाशाकडेच पाहत होता। सामान्य शेतकऱ्यांनी मात्र सर्वांच्याच आधाराची आशा सोडली होती। फक्त आधाराची आशा होती निसर्गाची आणि संपूर्ण पिकाची परिस्थिती नुकसानीत जात असताना उजनीमध्ये मायनसमधून हळूहळू बदल होत तो उजनी प्लसमध्ये आला। उजनी प्लसमध्ये आल्यानंतर कमीत कमी उजनीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते असं वाटत असतानाच पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये भरपूर पाऊस पडला मागच्या 2-3 दिवसामध्ये आणि जवळपास 40,000च्या जवळ 39,892 म्हणजे जवळपास 40,000 क्युसेकच्या जवळपासचा विसर्ग हा उजनीमध्ये येऊ लागला आणि 25% 27% उजनीचं धरण असणारं त्या जवळपास 40% प्लसच्या जवळपास चाललं आहे आणि लवकरच उजनीचं अर्धशतक पूर्ण होईल। 40% प्लस झाल्यानंतर उजनीमधून पाण्याची आवर्तनं सोडण्यासाठी सूत्रांच्या माहितीनुसार होकार आता येऊ लागलेला आहे आणि जेव्हापासून हा होकार येऊ लागलेला आहे तेव्हापासून उजनीवर अवलंबून असणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत। जरी ह्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी उजनीच्या पाण्याचं काटेकोर नियोजन, त्याचबरोबर प्रशासकीय लेवलवर उजनीचा सामान्य शेतकऱ्याचा विचार करून त्यांच्या हिताचा निर्णय नक्कीच तिथे घेतला गेला पाहिजे। अन्यथा फक्त अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर, पुढाऱ्यांच्या म्हणण्यावर जर उजनीचं नियोजन झालं तर जे पाणी आता उपलब्ध आहे, ज्या पाळ्या येतील पाण्याच्या त्याही उद्या येणार नाहीत आणि उजनीचं संपूर्ण व्यवस्थापन कोलंडेल आणि व्यवस्थापन कोलमडल्यानंतर इथलं अर्थकारण कोलमडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे इथल्या सहजग नागरिकांनी, सामान्य शेतकऱ्यांनी यावर काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि याविषयी पुन्हा अधिकारी पुढारी काही करणार नाहीत। जसे 4 महिने इथले आमदार, खासदार, मंत्री फक्त मंत्रालयात पत्र देण्याशिवाय किंवा पत्रव्यवहार करण्याशिवाय कुणी काहीही केलं नाही, आज मात्र सगळेच जण उजनीची आवर्तनं सुटणार, उजनीचं पाणी सुटणार अशा पद्धतीच्या लवकर पत्रकार प्रेस न्यूज काढण्याच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि खरं तर प्रेस न्यूज काढण्याची स्पर्धा सुरू होत असताना उजनीच्या वरच्या भागामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा सातारा जिल्ह्यामधला असेल तर त्या भागामधली सगळी धरणं भरलेली असताना उजनीमध्ये तुम्ही पाणी का सोडत नाही ही प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत या जिल्ह्यातल्या एकाही आमदाराची, एकाही खासदाराची, एकाही पुढाऱ्याची नाही, एकाही नेत्याची नाही। ही दुर्दैवी वानवा आपल्याकडे आहे आणि म्हणून या गोष्टीचा विचार नक्कीच पुढं केला पाहिजे। काही जणांनी सांगितलं आम्ही अजितदादाला पत्र दिलं, काही जणांनी सांगितलं आम्ही फडणवीसांना पत्र दिलं, काही जण म्हणले मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, काही जण म्हणले पालकमंत्र्याला पत्र दिलं, पण कुणाच्याही पत्राचा कसलाही विचार त्या नेत्यांनी केलं नाही। या नेत्यांना कचरा कुंडीत टाकण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं ह्या कचरा नेत्यांचा उद्याच्या पत्रकार परिषदेचा विचार हा नक्कीच तुम्ही केला पाहिजे। कारण यांची लायकी काय, हे काय बोलतात आणि हे बोलल्यानंतर ते किती ऐकतात याचा विचार करण्याची वेळ आज तुमच्याकडे आली। ती सर्वच पक्षाची आहे आणि म्हणून या गोष्टीचा विचार सामान्य नागरिकानं, इथल्या सामान्य शेतकऱ्यानं करावा। उजनीची पाण्याची लेवल आणि पाण्याची व्यवस्था ही सामान्यांच्या अर्थकारणाशी आहे, कारखानदारांच्या जीविताशी आहे। कारखानदारांनीही या गोष्टीची काळजी घ्यावी की उद्याच्या काळामध्ये फक्त
पाण्याच्या मिटिंगा होणं आणि पाणी येणं ह्या गोष्टी दुरापास्त राहिल्या. कारण तुम्ही 1 TMC 2 TMC पाणीसुद्धा वरल्या 13-14 धरणातनं सोडवू शकले नाहीत. अगदी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, फडणवीसांनी महाराष्ट्र माझ्या ताब्यात आहे म्हटलं तरीसुद्धा, किंवा मी मुख्यमंत्री आहे म्हणून सांगितलेल्या शिंदेनीसुद्धा किंवा त्यांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कुणी काहीही सोलापूर जिल्ह्यासाठी किंवा उजनीसाठी करू शकलं नाही. फक्त मोठ्या बाता एवढ्याच या ठिकाणी झाल्या आणि त्यानंतर या गोष्टीला फक्त शेतकऱ्यांनी मूक गिळून गप्प बसून या निसर्गाकडे अवलंबून राहण्याशिवाय काहीही करता आलं नाही. आंदोलनं झाली, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अधिकारी कोंडण्याचं काम झालं, काही ठिकाणचे अधिकारी पळून गेले. तर पळून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आज विनंती आहे की ही पळून जाण्याची वेळ उद्याच्या काळात येऊ नये, उद्याच्या काळात तुम्हाला मार खाण्याची वेळ येऊ नये. या गोष्टीची जर काळजी घ्यायची असेल तर उद्याचं उजनीच्या पाण्याचं नियोजन हे नक्कीच व्यवस्थित केलं पाहिजे. त्याशिवाय सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये बदल राहणार नाही किंवा होणारी तूट भरून निघणार नाही. तरीही कृपया एक कळकळीची आणि नम्रतेची सर्वांच्या वतीनं एक विचारधारा या ठिकाणी आपण मांडताना ह्या नीती स्पष्टपणे विचार आपण मांडतोय. त्याचं कारण एकच आहे की उद्याच्या काळात तुम्हाला कुणीही वाचवायला येणार नाही. आज जे निसर्गानं उद्याच्या काळात 40,000 क्युसेकनं जर पाणी चाडलं, वरून काही पावसाचा प्रभाव असाच राहिला तर उजनी 50-75% जाईल आणि जी दुष्काळाची भविष्यातली तीव्रता आहे ती थोडीशी कमी होईल आणि इथलं पशुधन वाचेल, इथली व्यवस्था वाचेल, इथली ऊस शेती वाचेल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचं अवलंबून असलेली मोठी शहरं, नगरपालिका, ग्रामपंचायती किंवा गावाच्या गावं वाचतील की जी इथून पाण्यासाठी विस्थापित होण्याची वेळ पाठीमागच्या महिन्यामध्ये आल्यासारखी वाटत होती, ती आता कुठेतरी थांबलेली आहे, शमलेली आहे. या गोष्टीचा विचार या ठिकाणी सर्वांनी करावा आणि नक्कीच जी सूत्रांची आजची माहिती आहे की उजनीचा विसर्ग वाढतोय आणि उजनीचा विसर्ग उजनी भरण्याच्या 50% जवळच 8-10 दिवसामध्ये होईल. तर या 8-10 दिवसामध्ये 50% झाल्यानंतर पाण्याचं नियोजन पावसाच्या प्रमाणात कसं करता येईल. काही ठिकाणी मागणी होणार आहे, काही ठिकाणी मागणी नाही होणार, पण तिथली तीव्रता, तिथली पीक पद्धती, तिथल्या पिकाची परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास अधिकाऱ्यांनी करावा. त्याचबरोबर पुढाऱ्यांनी जरा शुद्धीत यावं की आपली लायकी काय, आपल्याला कोण विचारतं, आपल्याला किती विचारतात, याची काळजी करून उद्याच्या काळात आपण या पाण्यावर कारकून बनायचं का इथलं फक्त प्रतिनिधी म्हणून राहायचं, याचा विचार त्यांनी करावा. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच आमदारांनी, खासदारांनी किंवा सगळ्याच पक्षातल्या जी काही पक्षाला मानतात आणि नेते आहेत त्या सगळ्यांनीच आपली लायकी तपासून घ्यावी. आपण काय आहे याचा विचार करावा आणि आपल्याला वर कोण विचारतंय याही गोष्टीचा विचार करावा. आणि ज्या ठिकाणी जे जे आपले नेते आहेत त्यांना स्पष्ट शब्दात सांगावं की तुम्ही जर आमचं ऐकतच नसाल तर उद्याच्या काळामध्ये आम्ही तुमचं काय ऐकायचं असं जनता विचारते. आणि त्या जनतेच्या प्रश्नाला उत्तरं नेत्यांच्या काळात नसतील तर ते पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाहीत, हेही निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणचं नियोजन करत असताना सोलापूर जिल्ह्याच्या एकीचं प्रदर्शन झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणचं नियोजन ही सर्व व्यापक व्हावं उद्याच्या पाण्याचं. कारण उजनी ही सर्वात महत्त्वाची आहे. उजनीमधून उद्याच्या काळात मराठवाड्यालाही पाणी जाणार आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातनं येणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातले अजून कुठलेही बोगदे तयार झालेले नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी असताना याचाही विचार साकल्यानं आणि प्रामुख्यानं करावा. त्याशिवाय उद्याचा इफेक्ट दिसणार नाही. तरीही उद्याच्या काळामध्ये नेत्यांवर जेव्हा पाण्याच्या पाळीचं नियोजन एकंदरीत नियमाप्रमाणे जर असेल, अधिकाऱ्यांना पळून तर का जावं लागतं, तर नियमाप्रमाणे नियोजन आहे का, टेल टू हेड तुम्ही सांगता. आधी खालची धरणं भरून घ्यायची, आधी खालची बंधारे भरून घ्यायचे, त्यानंतर वरची धरणं भरायची. मात्र असं झालं नाही. पुणे जिल्ह्यातली सगळी धरणं भरली, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातली सगळी धरणं भरल्यानंतर ते पाणी उजनीमध्ये सोडण्याचं काम गेली कित्येक वर्षे अशाच पद्धतीनं चालू आहे. आणि मग तरीही उजनीत पाणी सोडायचा प्रश्न राहू द्या, पण पाणी त्याच ठिकाणी आपल्या आपल्या एरियामध्ये, ज्या त्या एरियामध्ये वापरण्याचं काम अगदी बारामती, फलटण किंवा पुणे जिल्ह्यातील सगळे तालुके, दौंड या भागातला असेल, सातारा जिल्ह्यातला फलटण भाग असेल किंवा माळशिरसचा भाग असेल, इथपर्यंत पाण्याचं व्यवस्थापन ज्याची त्यांनी आपल्यापल्याने करून घेतलं. मात्र या सगळ्यांनाच वाटतं की आम्ही जिल्ह्याचे नेते आहे. अगदी माळशिरसवर सुद्धा आमचा दावा आहे की माळशिरसच्या नेत्यांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यात उभं राहायचं असेल, उद्याची खासदारकी लढवायची असेल,
उद्याची आमदारकी लढवायची असेल तर फक्त माळशिरसपुरता विचार करून चालणार नाही, तर सोलापूर जिल्ह्याचा सार्वभौम विचार करावा लागेल. फक्त कुठेतरी पत्र देऊन किंवा पत्रकार परिषद घेऊन हे चालणार नाही. तर उद्याच्या काळात लोकांनी तुम्हाला ओळखलेला आहे आणि उद्याच्या काळात हे ओळखलेलंच असल्यामुळं तुमचा विचार उद्याच्या काळात एक भंगार नेते म्हणूनच केला जाईल किंवा उद्याच्या या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील जे आज विद्यमान आहेत, जे उद्या भावी म्हणून फिरतायत किंवा जे माजी आहेत, या सर्वांनीच एका गोष्टीचा विचार नक्कीच केला पाहिजे की आपली लायकी, कुवत आणि हिंमत ही इथं सामान्यपशी दाखवण्यापेक्षा आपल्या नेत्यापशी त्या दाखवा. ताटरपणा, पाठीचा कणा ताट ठेवण्याचं काम करा. तिथं जाऊन कुर्निसाद करायचा आणि इथं येऊन पाठीचा कणा ताट ठेवून सांगायचं की आम्ही सांगितलंय. आमच्या अडवणूक, सामान्यांची अडवणूक करण्यापेक्षा नेत्याला आडवं करायची हिंमत ठेवायला तुम्ही शिकला पाहिजे. तरच उद्याच्या काळामध्ये उजनीचं व्यवस्थापन होणार आहे आणि उजनीच्या पाण्यासाठी कुणीही धाडस करणार नाही. अन्यथा सामान्य माणसाला तुम्हाला उलटं केल्याशिवाय सोडावं लागणार नाही. याही गोष्टी आता जवळ आलेल्या आहेत. कुणीही गैरसमज करून घेऊ नका की आपण खूप मोठे नेते आहोत, आपल्याला कारखाना आहे, आपल्याला लोक मानतात किंवा आपण विद्यमान आमदार आहोत, सत्ताधारी पक्षाचे आहोत, विरोधी पक्षाचे आहोत, आम्ही नेत्यापाशी किती लाचारी करतोय याच्यावर आमचं गणित ठरणार. लोकांना आम्ही गृहीत धरलं तरी सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हा क्रांतीचा आहे. 4 हुतात्म्याच्या जीवावर इथं क्रांती घडली आणि म्हणून ह्या क्रांतीचं बंड सोलापूर जिल्ह्यातून सगळ्यात सुरुवातीला झालं. अगदीच स्वातंत्र्याच्या 42च्या लढ्यापासून आजपर्यंतच्या प्रत्येक लढाई ह्या सोलापूरच्या प्रत्येक व्यक्तीनं हे निधड्या छातीनं लढलेत. परंतु आता झालंच ह्या परिस्थितीमध्ये की सत्तेच्या लोलूप राजकारणापोटी काही गोष्टी ह्या लाचारीनं पछाडल्या गेल्या आणि आम्ही आमच्या हातात पंगू झालो. पण आता पंगू नाही, आमचं सगळं संपल्यानंतर आम्ही मात्र थांबणार नाही, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळं या गोष्टीचा विचार नक्कीच आपण करावा आणि उद्याच्या काळात उजनीचं पाणी खऱ्या अर्थानं नियोजन होईल का, उजनीचं पहिलं आवर्तन कधी सुटेल आणि केव्हा सुटणार, या गोष्टीचा विचार नक्कीच करावा. कारण निसर्गाची सध्याची दोलायमान स्थिती पाहता उद्याच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीत निसर्गावर अवलंबून असताना मित्रांनो, तुम्हाला आम्हाला आता आधार हा निसर्गाचा आहे आणि त्याचं संकलन जी पाण्याचं झालं आहे उजनीमध्ये, त्या उजनीच्या पाणीच्या आशीर्वादावरच आपण आपलं पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि इथल्या खिशातल्या पैशाचा व्यवस्थापन ही त्याच जीवावर आहे. या गोष्टीचा विचार करावा आणि सगळ्यात पहिल्यांदा याचा विचार हा कारखानदारांनी करावा. कारण तुमचे कारखाने याच परिसरातील ऊसावर अवलंबून आहेत. जर इथं ऊसच पिकला नाही, जर इथल्या ऊसाचं उत्पादन घटलं तर तुमच्या कारखान्यात ऊस कुठला येणार? मग त्या सहकारी संस्था असू द्या किंवा खाजगी असू द्या, अगदीच खाजगी संस्था असतील किंवा सहकारी संस्था असतील तर यांच्याकडे यांना कर्ज पुरवठा करण्यासाठीही सरकार आज द्विधा मनस्थितीमध्ये किंवा दुय्यम भावना वागणूक देत आहे की नक्कीच आमचं व्यवस्थापन नीट असताना सुद्धा राजकारणाचा हस्तक्षेप होऊन इथल्या कारखानदारांना अडवणूक केली जाते, ही आता सामान्यांना कळते. आणि त्यामुळं उद्याच्या काळात कारखानदारांनी सामान्यांच्या बरोबर राहून शासनाशी 2 हात करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. तरच उद्याच्या काळामध्ये तुम्ही जगू शकता. किंवा तुम्ही जर लाचार आहे असं समजलं तर हे एकच समजणार आहेत की ह्यांना आपण दम देऊन बसवू, आणि ती भूमिका नेहमीच असते, अगदी अजितदादाची सुद्धा असते. त्यामुळं अजितदादा जरी असला काय आणि कोणी फडणवीस असला काय, अजितदादाच्या दमबाजीला भ्यायचं नाही, फडणवीसच्या ईडीला भ्यायचं नाही. कारण सामान्यांना आपल्याला ईडी कुणी काही करू शकत नाही. तर ह्या ईडीवाल्यांना येड्यात काढायचं काम करायचं आहे आणि ती भोळ्याची आशा घेऊन बसलेल्या मुख्यमंत्र्याला सुद्धा भामटेगिरी करण्यापासून थांबवायची भूमिका सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना आता उद्याच्या काळात राबवावी लागणार आहे. ही लढाई कोणाच्या हिताची नाही, ही लढाई कोणाच्या स्वार्थाची नाही, तर ही लढाई सामान्यांच्या, प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या खिशाची आहे, तुमच्या आमच्या प्रपंचाची आहे. या गोष्टीचा विचार करून उद्याच्या काळामध्ये जी आजची परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीवर सुकर मार्ग कसा काढता येईल उजनीच्या व्यवस्थापनातून, या गोष्टीचा विचार नक्कीच आपण करावा. हीच आज आपण या ठिकाणी भावना सर्वांच्या मतेनं व्यक्त करतोय. आणि ही व्यक्त करत असतानाच नक्कीच आपण जो आता आमचा यूट्यूब चॅनल रामबाण हा यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवर स्वच्छ आणि परखड मत व्यक्त करणारी हा चॅनल, सामान्यांच्या हिताचं रक्षण करणारा हा चॅनल, या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. नमस्कार.